सभापती पदांसाठीची समितीनिहाय नावे जाहीर झाल्यानंतर पक्षाच्या सर्व जिल्हा परिषद सदस्यांनी एकमताने या नावांवरती शिक्कामोर्तबही केला। पुणे जिल्हा परिषदेच्या विविध समित्यांच्या सभापतींची घोषणा करण्यात आली आणि या पदांवरती 4 सदस्यांना संधी देण्यात आली। विशेष म्हणजे या नव्या सभापतींचा कार्यकाळ हा फक्त 1.25 वर्षांचा असणार आहे। निवडीनुसार इंदापूर तालुक्यातील अंकिता पाटील ठाकरे यांची महिला व बालकल्याण समितीच्या सभापती नियुक्ती करण्यात आली आहे। त्या माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या आहेत। तसेच हवेली तालुक्यातील जितेंद्र वडेकर यांना समाज कल्याण समितीचे सभापतीपद देण्यात आलं। वेल्हा तालुक्यातील अमोल नलावडे यांच्याकडे बांधकाम आणि आरोग्य समितीची जबाबदारी देण्यात आली, तर मावळ तालुक्यातील दीपाली हुलावळे यांना कृषी समितीच्या सभापतीपदी निवड करण्यात आली। दरम्यान सभापती पदासाठी उमेदवारी जाहीर झालेल्या 4ही उमेदवारांचे उमेदवारी अर्ज अध्यक्षांच्या बंगल्यावरतीच भरण्यात आले होते आणि तिथूनच जिल्हा परिषदेमध्ये पीठासीन अधिकारी यशवंत माने यांच्याकडे दाखल करण्यात आले। जिल्हा परिषदेचे नवे सभापती अनुक्रमे म्हणजेच अमोल नलावडे जे वेल्हे तालुक्यातील आहेत, दीपाली हुलावळे मावळ तालुक्यातील, अंकिता पाटील इंदापूर तालुक्यातील आणि जितेंद्र वडेकर हे हवेली तालुक्यातील असे आहेत। त्या अधिकारानुसार जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील समतोल साधत या 4 सदस्यांना संधी देण्यात आल्याचं पक्षाकडून सांगण्यात आलं। नवीन सभापतींना पद देतानाच त्यांच्या कार्यकाळाबाबतही स्पष्ट सूचना यावेळी देण्यात आल्या। या सभापतींचा कार्यकाळ 1.25 वर्षांचा असून तो 2 जुलै 2027 पर्यंत राहणार आहे। पण या निवडीमुळे खेड, जुन्नर, शिरूर आणि बारामती या तालुक्यांचा यावेळी पत्ता कट झालाय। खरं तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष सुनेत्रा पवार यांनी सुरुवातीला भोर तालुक्यातील विक्रम खुटवड यांना सभापती पदाची संधी दिली होती। त्यांचं नावही अधिकृतपणे जाहीर करण्यात आलं होतं, मात्र खुटवड यांनी मला सभापती पद नको असं म्हणत ही संधी नाकारली। त्यानंतर ऐनवेळी त्यांच्याऐवजी वेल्हे तालुक्यातील अमोल नलावडे यांना ही संधी देण्यात आली। खुटवड यांना कृषीचे सभापती पद देण्यात येणार होतं, मात्र त्यांना मोठे पद हवं असल्याबाबत चर्चा राजकीय वर्तुळात आहे। तसंच 2.5 वर्षांनंतर जिल्हा परिषदेत अध्यक्ष बदलण्यात येणार आहे। त्याच्यामध्ये खुटवड हे अध्यक्षपदासाठी इच्छुक आहे, त्यामुळे त्यावेळी त्यांनी आपला पत्ता कट होऊ नये या दृष्टिकोनातून त्यांनी हे पद नाकारले असल्याची ही चर्चा राजकीय वर्तुळामध्ये सुरू आहे। यापूर्वी पुणे जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या आजी माजी आमदारांनीच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांच्या कार्यकाळ 1.25 वर्षांचा ठेवण्याची मागणी केली होती। त्यामुळे जिल्हा परिषद सभागृहाचा 5 वर्षांच्या कार्यकाळातील अधिकाधिक सदस्यांना पदाधिकारी म्हणून काम करण्याची संधी मिळेल हा यामागचा हेतू आहे। या 5 वर्षांच्या कालावधीमध्ये सुमारे 24 जिल्हा परिषद सदस्यांना पदाधिकारी होण्याची संधी उपलब्ध होणार असल्याचं समजते। त्यामुळे सुनेत्रा पवारांची ही खेळी यशस्वीपणे कशा पद्धतीनं पुणे जिल्हा परिषदेच्या सभापती निवडीवेळी कामी आली याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे।